ग्रामीण भागात डिजिटल सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या योजनांनंतरही यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती इंटरनेट सुविधेअभावी ठप्प अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील सुमारे 1203 ग्रामपंचायतींपैकी केवळ 80 ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उपलब्ध असून त्यापैकी फक्त 65 ठिकाणी सेवा सुरळीत सुरू आहे. उर्वरित 1123 ग्रामपंचायतींमध्ये राउटर डाऊन हे कारण देत सेवा बंद असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील 2000हून अधिक गावांचा कारभार सुमारे 1200हून अधिक ग्रामपंचायतींमार्फत चालतो. ग्रामीण भाग डिजिटल नेटवर्कने जोडण्यासाठी सरकारकडून विविध घोषणा करण्यात आल्या असून महानेटमार्फत इंटरनेट सुविधा पुरविण्याची योजना राबविली जात आहे. मात्र प्रत्यक्षात इंटरनेट सेवा अत्यल्प ठिकाणीच कार्यरत असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज विस्कळीत होत आहे. नेर, बाभुळगाव, घाटंजी, महागाव, मारेगाव, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी आणि झरी जामणी तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायती इंटरनेटपासून वंचित असल्याचे सांगण्यात येत आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्ही ग्रामपंचायतीत मागील 4 ते 5 वर्षांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याचा आरोप स्थानिक प्रशासनाने केला आहे. 4 वर्षांपूर्वी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते, मात्र काही दिवसांनंतर सेवा पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी ग्रामपंचायतीचे कामकाज विस्कळीत झाले असून उपलब्ध उपकरणे धूळ खात पडली आहेत. स्वखर्चाने इंटरनेट चालवावे लागत असल्याचा आरोप सरपंच प्रमोद नाटकर आणि ग्रामसेवक योगेश काळे यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली. किन्ही ग्रामपंचायत ही यवतमाळ शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असून सुमारे 3500 लोकसंख्या येथे वास्तव्यास आहे. इंटरनेट सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांची कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत, शासकीय सेवा उशिरा मिळतात आणि नागरिकांना वारंवार ग्रामपंचायतीकडे फेऱ्या माराव्या लागतात. 3 ते 4 दिवसात सेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेट नसल्याने दस्तऐवज काढणे, ऑनलाईन नोंदी करणे, शासकीय पोर्टलवर माहिती अपलोड करणे यास मोठ्या अडचणी येत असल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेकदा मोबाईल डेटा वापरून काम करावे लागते, मात्र त्याचा खर्च परत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण पडत आहे. ग्रामीण भागात डिजिटल सेवा पोहोचवण्याच्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात मूलभूत इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने डिजिटल इंडिया उपक्रमाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांकडून होत आहे. नमस्कार, मी सरपंच प्रमोद दत्तात्रय नाटकर किन्ही. सर, याच्याविषयी आम्ही आज जवळपास 5 वर्ष झालेले आहे. आमची ग्रामपंचायत ला नेट सुविधा नाही आहे आणि या नेट सुविधेसाठी आम्ही पंचायत विभागाला किंवा CO साहेबांना आता तक्रार देणार आहोत. कारण की ह्या नेटमुळं आमचे जे काही ऑनलाईनचे कागदपत्र आहे ह्यासुद्धा निघत नाही आहे. पण तरी आम्ही स्वतःचा पैसा खर्च करून आम्ही स्वतः नेट लावून तो आम्ही लोकांना सुविधा देत आहोत. पण याच्यात खूप मोठ्या प्रमाणात तकलीफ होत आहे. त्याच्यामुळं आता आम्ही उद्या परवाला CO साहेबांना भेटून त्यांची तक्रार करणार आहोत आणि ही कुठली कंपनी आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे. म्हणून CO साहेबाकडे जाऊन आम्ही त्याची तक्रार करणार आहोत आणि त्याचं निवारण करणार आहोत. धन्यवाद. या बाबतीत महानेट नसल्यामुळे आम्हाला एवढ्या तांत्रिक अडचणीसाठी खूप त्रास होत आहे. शासनाने एवढा मोठा खर्च केलेला आहे, तोच पण त्यांचा आमच्या ग्रामपंचायत लेवलवर, स्थानिक लेवलवर कोणत्या प्रकारचा उपयोग होत नाही. आज रोजी आमच्या ग्रामपंचायत लेवलवर शासन स्तरावर जो शासनाने निर्मित केलेले दाखलेसुद्धा आम्हाला ऑनलाईन नसल्यामुळे काढता येत नाही. किंवा गावातील जनतेलासुद्धा जसे आधार कार्ड, उत्पन्नात दाखले काढण्यासाठी ते आपल्या स्थानिक लेवलवर नेट असती तर निघाली असते, पण ते नसल्यामुळे त्यांना जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर जाऊन ते उत्पन्नात दाखले काढावं लागते. आपल्याकडे महानेट जर झाली तर ह्या सुविधा आपल्या स्थानिक लेवलवर काढता आल्या असत्या. साधारणपणे आम्हाला नेटसाठी ग्रामपंचायत लेवलवर साधारण 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो. आमच्या वरिष्ठ स्तरावर पंचायत समिती लेवलवर या बाबतीत सूचना केल्या किंवा मार्गदर्शन मागितलेले आहे, पण वरिष्ठ स्तरावरून आम्हाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्या बाबतीत सहकार्य मिळालं नाही आहे. नमस्कार, मी संजय गिरी, ग्रामपंचायत कर्मचारी किन्ही. तर आपल्या इथे मागील 5 वर्षापासून इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याचशा अशा नेट संबंधात तक्रारी वगैरे आहेत आपल्या इथे आणि कामकाजामध्ये अतिशय असा त्रास सहन होत आहे. जेणेकरून इंटरनेट सुविधा जर उपलब्ध झाली आपल्या इथे तर लोकांच्या अडचणी आपल्याला दूर करता येईल. जसं संगणकामार्फत दाखले काढण्याचं आहे किंवा ऑनलाईन कोणत्या सुविधा द्यायच्या आहे ग्रामपंचायतमार्फत, देण्यात येण्या सुविधा आपण त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांचा बऱ्याचशा असं समक्ष येतात आमच्याकडे आणि मग त्यांचे बोलणे वगैरेसुद्धा आम्हाला ऐकावे लागतात. जेणेकरून जर ही सुविधा उपलब्ध झाली आपल्या ग्रामपंचायतीला तर नागरिकांचे वेळेवर काम होईल आणि त्यांना दाखले वगैरे सगळे वेळेवर देता येईल.
आता जास्त तर इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जवळपास 3 ते 4 हजार रुपये हा खर्च येतात आणि हा सगळा खर्च शासनामार्फत आपल्याला देण्यात येत नाही. त्यामुळे ते जर इंटरनेटसुद्धा उपलब्ध करून दिली तर फार चांगलं होईल. ते टाकून देत होते त्याचं ना. तसं काही नाही, मराठी ते केलं चालते, पण आता ते आहेच इंग्लिश इंग्लिश मराठी चालेल. तसं काही हरकत नाही. चांगलं तसं